पुस्तक असो किंवा आयुष्य, संयम हा कुठेही ठेवावाच लागतो. कारण गोष्ट शेवटच्या पानावर सुद्धा बदलू शकते. ते कसं तर जसं की बघा, आता नातं जपणं सोपं नसतं. ते रोज थोडं थोडं जगावं लागतं. कधी स्वतःचा अहंकार गिळावा लागतो, तर कधी शांत राहून खूप काही सांगावं लागतं. प्रेम म्हणजे एकमेकांसोबत हसणं नसतं, तर कधीकधी एकमेकांसाठी शांतपणे तुटूनही जावं लागतं. नमस्कार मंडळी, मी शर्मिला आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, कालच्या व्हिडिओला तुम्ही मला सगळ्यांनी भरभरून जे प्रेम दिलं त्यासाठी मनातून तुमची आभारी आहे सर्वांची. आता बघा, उन्हाळा चालू झालेला आहे, तर एवढं गरम होतं आहे की सकाळी असं वाटतं सगळी कामं तशीच ठेवावीत आणि बाहेर कुठेतरी मस्त असं मोकळ्या हवेत फिरून यावं. पण मुंबईचं वातावरण किंवा मुंबईची लाईफस्टाईल म्हटली की सगळं काही वेगळं असतं. असो, तर बघा, आता इथे आज अक्षय तृतीया आहे, तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अक्षय तृतीयाच्या माझ्या सगळ्या गोडताईंना, मैत्रिणींना आणि यूट्यूब फॅमिलीला अगदी मनापासून शुभेच्छा. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला मी उंबरठ्याचं लेपन करून घेतलं. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अक्षय तृतीयेच्या दिवशी असते. त्यानंतर हे जे गॅसचं पूजन केलं जातं, तर ते देखील मी केलं. आता गावी बघा चुलीचं पूजन केलं जातं, तर आता शहरामध्ये आपल्याला इथे काही चूल नसते आणि ज्याला टेरेसचा ऑप्शन आहे तर त्या ताईंकडे चूल असेल. पण आता बघा, माझ्याकडे तर चूल नाही, त्यामुळे मी असं गॅसचं पूजन करून घेतलं. त्यानंतर आता मला देवपूजा देखील करायची होती, पण म्हटलं अगोदर सगळ्यांना नाश्ता द्यावा आणि नंतर आपण आरामशीर पूजा करावी. कारण बघा, आजची अक्षय तृतीयेची पूजा करायला फार वेळ लागणार होता. करापूजन देखील करायचं होतं, बाकी देखील देवांची विधिवत पूजा होती. त्यामुळे म्हटलं अगोदर सगळ्यांना नाश्ता द्यावा, मग आरामशीर आपण आपली पूजा करत बसावी. त्यासाठी मस्त असे नाश्त्याला मी आज गरम गरम कांदे पोहे बनवत होते. तर बघा, इथे श्रीच्या पप्पांना सांगितलं मी कढीपत्ता घ्या झाडाचं तोडून. त्यांनी पाहिलं नाही, एक छोटी छोटी पानं होती, त्याच कढीपत्ता तोडून आणला. म्हणून मी त्यांना बोलत होते की हो, छोटी पानं तोडायची नाही किंवा झाडांच्या ज्या फुलं असतात त्या कळ्या तोडायच्या नाहीत, तुम्ही एवढा छोटा कढीपत्ता तोडून आणला. असो, आता बघा, पुरुषांचंही असंच असतं. आपण काही काम सांगितलं की काम तर करतात, पण ते वाढावं काम किंवा आपल्या मनाला पटत नाही असं काम करतात. आणि माझं तर असं आहे ताईंनो, बघा, एखादी गोष्ट मला जर नाही पटली ना, तर माझी खूप चिडचिड होते. कोणाकोणाचं असं आहे. आता बघा, प्रत्येक गोष्टी तर मनासारखी होतच नाही आपल्या, पण असो, काहीतरी ऑप्शन असतातच त्याला. आता इकडे माझे छान असे पोहे तयार करून झालेले आहेत. आता मी सगळ्यांना पोहे सर्व करते. या तुम्ही देखील नाश्ता करायला. सकाळची सुरुवात जी असते ते गरम गरम चहा आणि नाश्त्यानेच होते. नाश्ता हा केलाच पाहिजे, कारण आपण जर फिट असू, आपलं शरीर चांगलं असेल, तर आपण कामं अगदी वेळेत आणि फटाफट करू शकतो. पण जर नाश्ता नसेल केला, चहा नसेल घेतला, तर आपल्याला अशक्तपणा आल्यासारखं वाटतं किंवा फ्रेश वाटत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता आम्ही करून घेतला इकडे. आता तुम्ही म्हणाल देवपूजेच्या आधी नाश्ता, तर हो, कारण मी तुम्हाला मगाशी शेअर केलं, कारण मला आज देवपूजेला फार वेळ लागणार होता. तरी आता इकडे सगळ्या देवांची विधिवत पूजा झाली. त्यानंतर मला करापूजन देखील करायचं होतं. आणि आज अक्षय तृतीयेची महत्त्वाची पूजा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन करायचं असतं. त्यामुळे माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या घरावरती, मुलाबाळांवरती नेहमी कृपा आशीर्वाद राहतो. आपलं घर आनंदाने सुखाने नांदत असतं. तर बघा, आता इथे नंतर मी करापूजन देखील करून घेणार आहे, तर त्याची तयारी इकडे केलेली आहे. त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं. आता बघा, करापूजन म्हटलं की जर तुमचे सासू सासरे दोन्ही गेले असतील, तर आपल्याला असे 2 करे एकमेकांवरती पुजावे लागतात. आणि जर फक्त सासरे गेले असतील, तर एक मोठा करा पुजायचा आणि हा छोटा जो आहे तर त्याला केळी म्हटलं जातं. करा आणि केळी पूजन असं करावं लागतं. तर आता माझे दोन्ही नाही आहेत सासू सासरे, तर मला करा आणि केळी दोन्हीचं पूजन करावं लागतं. त्यासाठी या कऱ्यामध्ये पाणी भरून घेतलं, हळदी कुंकू
कऱ्यामध्ये टाकलं. तर आता तुम्ही बघता या कऱ्याला मी गव्हाचं आसन दिलेलं आहे. आणि ताईंना तुम्हाला मी एक गोष्ट इथे शेअर करते. करापूजन करताना बघा, जेव्हा आपण कलश पूजन करताना ज्या गोष्टी करतो ना, तर त्याच्या विरोधात करायच्या असतात. म्हणजे कलश पूजनला पण जे आपलं कुंकू असतं ओलं, तर ते खालून वर असं त्याचा आपण टिका लावतो. पण करापूजन करताना पांढऱ्या गंधगोळीचा आपण वरून खालीपर्यंत असा टिका लावायचा असतो. कारण हे पितरपूजन असतं, तर त्याचे काही नियम असे सांगितले जातात. आणि जे पुरुष प्रतीक म्हणून, म्हणजे सासऱ्यांचं प्रतीक म्हणून हा करा जो पूजलेला आहे, तर त्याला आमच्याकडे गुलाल आणि जो अबीर आहे, आपण त्याला बुक्का म्हणतो, तर ते लावायचं. आणि जी केळी असते वरचा छोटासा मटका, तर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. कारण ते स्त्री स्वरूप म्हणून केळी असं पूजलं जातं, करा आणि केळी पूजन. आता बघा, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. कोणी आंबा ठेवतं, कोणी नुसते करे ठेवतं, तर कोणी त्याच्यावरती ते खरबुजाचं जे फळ येतं तर ते ठेवतात. अशा पद्धतीने माझं इकडे करापूजन झालेलं आहे. आता मी इकडे पितृदेवतांची सेवा देखील करून घेतली. म्हणजे पितृसुक्त वगैरे असतं, तर ते म्हणून घेतलं, पितृमंत्र म्हणून घेतला आणि त्यांची विधिवत अशी मी पूजा करून घेतली. आता सगळी ही पूजा जी आहे ती मी तुमच्यासोबत बघा इकडे शेअर करते. त्यानंतर आता बघा, इथे लगेच नैवेद्य बनवण्यासाठी मी तयारी सुरू केली. तर ताईंनो, मी आज एक गोष्ट तुम्हाला इकडे शेअर करते. आज बघा, आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो, पण मी पुरणपोळी बनवली नव्हती. फक्त आमरस आणि चपातीचाच नैवेद्य बनवला. कारण आज सकाळी सकाळीच आमच्या बाजूच्या ज्या काकू होत्या, तर त्या ऑफ झाल्या आणि मिस्टर जे आहेत तर तिकडे गेले होते. त्यामुळे करापूजन देखील मीच करून घेतलं. बघा, आपण एकमेकांच्या दुःखात फक्त काय शाब्दिक आधार देऊ शकतो, पण एखादी जी घरातील त्यांच्या व्यक्ती जाते, तेव्हा त्या घराची काय पोकळी निर्माण होते किंवा त्या घरातील व्यक्तींची काय अवस्था होते, हे बघा, ते प्रत्येकाची जेव्हा वेळ येते ना प्रत्येकावरती, त्यावेळेसच त्याला ते समजतं. का आंबरस करायला लावलाय? खायला कोणाला आवडतं? बघा, दादा आज पहिल्यांदा आयुष्यात आमरस करतायत. लग्नाला झाले किती? 17 वर्ष, 17वं चालू आहे. 17वं चालू आहे आणि फर्स्ट टाइम आंबरस करायला लावलाय. तर बघा, म्हणतात काय करायचं आता जाना. बघा, आज काय आमरस खूपच गोड होणार आहे ना, साखर टाकायची गरज नाही. एक नंबर गोड होणार आहे, गोड. कारण आपल्याला सवय आहे ना सगळ्या गोष्टींचं प्राधान्य स्वतःला एकट्याला घ्यायचं, हो की नाही? अरे पण ते मग चपाती नाही बनवत, नुसताच आमरस आणि भात खा. ही बघा जानू लागली साली चाटायला. आम्ही सुद्धा लहानपणी सेम असेच होतो. मम्मी आंबरस करायला बसली, आंबरस भात खायचा. चला ताई ना, बाकी आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता बघा, घरात एखादी विशिष्ट पूजा असेल की टाईम खूप होतो. मग मिस्टर जेव्हा हॉस्पिटलमधून तिकडून आले त्या काकूंच्या इकडून, तर मला म्हटले चल मी आंबरस बनवतो, बाकी तोपर्यंत तू बनवून घे जे काही तुझं राहिलेलं असेल जेवण बनवायचं. त्यामुळे अशी मजा मस्ती करत त्यांचा चालला होता आंबरस तयार करायचा. मी इकडे डाळ फोडणीला देऊन घेतली. डाळ, भात, चपाती, त्याच्यानंतर आमरस आणि बटाट्याची भाजी, एवढाच मी आज नैवेद्य बनवला होता. म्हटलं असो, आता देवांना नैवेद्य वगैरे दाखवावं तर लागणारच आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, एखादी गोष्ट अशी जर ऐकली आपण दुःखद, तर आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या दुःखद घटनांचा सगळा चित्रपट अगदी डोळ्यांसमोर उभा राहतो. मी असं का म्हणते ताईंनो, कारण माझे पप्पा देखील हयात नाहीत आणि ज्या दिवशी पप्पा ऑफ झाले त्या दिवशी जो दिवस होता तो सगळा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. असो,
आता इकडे मी लगेच जेवण बनवून झाल्यानंतर भांडी वगैरे साफ केली, किचन साफ केला. माझा फक्त आता जो आमरस आहे तर तो मिक्सरला फिरवायची बाकी राहिली होती, कारण याच्यामध्ये दूध वगैरे टाकायला लागतं, कारण आमच्याकडे नुसतं आंबरस आवडत नाही. तर त्याच्यामध्ये दूध, वेलची पावडर, साखर वगैरे असं टाकून मगच आंबरस बनवला तर तो सगळ्यांना आवडतो. काही जणांना बघा फक्त आंबे पिळायचे आणि नॉर्मल साखर टाकायची. तर इकडे आंबरस तयार करून झाला. आता मी पितरांसाठी नैवेद्य काढत आहे. तर बघा, पितरांचा नैवेद्य काढताना मगाशी मी म्हटल्याप्रमाणेच तुम्हाला देवांचा जो नैवेद्य असतो अगदी त्याच्या उलट नैवेद्य भरायचा. म्हणजे आपण बघा अगोदर देवांचा नैवेद्य भरताना भात, डाळ आणि त्याच्यावर तूप टाकतो, पण इथे असं नाही. अगोदर तूप ठेवायचं, मग त्याच्यावरती भात, मग त्याच्यावरती डाळ ठेवायची. तर या पद्धतीने असं सगळं जे देवांची विधी करतो ना त्याच्या उलट आपल्याला पितरांचे विधी करायला लागतात. तर आता इकडे डाळ, भात, चपाती, त्याच्यानंतर मिरची, आलं, लसूण वाटलेली मी बटाट्याची भाजी होती तर ती बनवली होती. आंबरस तयार झाला. आणि आता मी इकडे जो नैवेद्य आहे पितरांसाठी, हे पितरांचं ताट बनवत आहे. देवाचा नैवेद्य मी मगाशी दाखवून घेतला होता, पण आणि हा पितरांचा नैवेद्य आहे तो स्त्रीच्या पप्पांना सांगितलं की तुम्ही दाखवा, कारण शक्यतो करा केळी पूजन जे आहे पितरांची जे नैवेद्य वगैरे असतं ते त्यांच्या मुलांनी करायचं असतो. पण आता मगाशी वेळच अशी होती, मी तुम्हाला सांगितलं की त्यामुळे मीच करा पूजन केलं. आणि बघा इथे मी तुम्हाला शेअर करते, आपण जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा भैरीव चौकोन करतो आणि त्याच्यावरती ताट ठेवून असं उजव्या साईडून पाणी फिरवतो. पण पितरांचा नैवेद्य दाखवताना भरीव गोल करायचा आणि देवांच्या उलट्या साईडून, म्हणजे आपण नैवेद्य दाखवताना सरळ दाखवतो तसं उलटा असा नैवेद्य दाखवायचा. तर अशा काही गोष्टी असतात तर त्या पितरांच्या नैवेद्याच्या बाबतीत, पूजेच्या बाबतीत आपल्याला कराव्या लागतात, तरच त्याचं आपल्याला संपूर्ण पूजेचं पुण्यफल प्राप्त होतं. तर अशा पद्धतीने अक्षय तृतीयेचे छोटासा जो व्हिडिओ होता, जी पूजा होती, नैवेद्य होता, तो मी तुमच्यासोबत शेअर केला. कसा वाटला ताईंनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना बाय.